दूध व्यवसायामध्ये मोठं नुकसान कशामुळे होतं माहिती आहे का? मोठ्या चुका, मोठ्या आजारामुळे की लाखोंच्या गुंतवणुकीमुळे? नाही. बऱ्याच वेळा दूध व्यवसायाचं भविष्य ठरवत असतात त्या छोट्या-छोट्या गोष्टी. हो, ज्या गोष्टी लोकं दुर्लक्षित करतात, ज्या गोष्टींना लोकं म्हणतात, "अरे एवढ्यानं काय होतं?" पण ह्याच छोट्या गोष्टी पुढे जाऊन दूध वाढवतात, जनावर वाचवतात, तोटा थांबवतात आणि काही वेळा संपूर्ण व्यवसाय टिकवून ठेवतात. उशिरा पाणी देणं, गोठा थोडा अस्वच्छ ठेवणं, जनावर आज शांत का आहे हे न बघणं, चाऱ्यामध्ये बदल करणं, दूध काढताना घाई करणं, या गोष्टी छोट्या वाटतात, पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत दूध व्यवसायात छोट्या गोष्टी मोठा फरक कसा निर्माण करतात. हा व्हिडिओ फक्त दूध व्यावसायिकांसाठी नाही, तर त्या प्रत्येकासाठी आहे, ज्याला वाटतं यश फक्त मोठ्या गोष्टींनी मिळतं. कारण दूध व्यवसाय शिकवते, मोठं यश एक छोट्या सवयीमधून तयार होतं. दूध व्यवसाय हा असा व्यवसाय आहे, जिथे प्रत्येक दिवस नवीन असतो. आज जनावर व्यवस्थित असेल, उद्या अचानक दूध कमी होईल. आज चारा चांगला असेल, उद्या त्याच चाऱ्यामुळे पोट बिघडेल. आज गाय शांत असेल, उद्या तिच्या वागण्यात बदल दिसेल आणि इथेच खरी परीक्षा सुरू होते. कारण अनुभवी माणूस ह्या छोट्या बदलांकडे लक्ष देतो. नवीन माणूस त्याकडे दुर्लक्ष करतो. दूध व्यवसायामध्ये निरीक्षण म्हणजेच अर्धा व्यवसाय. जनावर बोलत नाही, ते आपल्याला सांगत नाही, मला ताप आलाय, माझं पोट दुखतंय, माझी तब्येत ठीक नाही. ते फक्त संकेत देतं आणि ते संकेत खूप छोटे असतात. उदाहरणार्थ, रोज पुढे येऊन खाणारी गाय अचानक मागे उभी राहते. रोज जास्त पाणी पिणार जनावर कमी पाणी पितं. रोज रवंथ करणारी म्हैस शांत बसते. नवीन माणूस म्हणतो आज मूड नसेल, पण अनुभवी माणूस लगेच सावध होतो. कारण त्याला माहीत असतं, ही छोटी गोष्ट उद्या मोठा आजार बनू शकते. बऱ्याच लोकांना वाटतं पाणी तर आहेच, कधीही दिलं तरी चालेल, पण दूध व्यवसायामध्ये वेळेवर पाणी देणं खूप महत्त्वाचं असतं. ही छोटी गोष्ट आहे, पण परिणाम मोठा आहे. गोठा थोडा घाण आहे, तर काय होतं? असं अनेक लोक विचारतात. पण हाच छोटासा निष्काळजीपणा पुढे रोग निर्माण करतो. ओलसर जागा, घाण, माशा, दुर्गंधी हे सगळं जनावरांच्या आरोग्यावर परिणाम करतं. काही वेळा फक्त गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवल्यामुळे डॉक्टरचा खर्च कमी होतो. अनुभवी दूध व्यावसायिक सांगतात की स्वच्छता म्हणजेच बचत. दूध काढणं म्हणजे फक्त काम नाही, ते जनावरांशी संवाद असतो. जर घाई केली, आरडाओरडा केला, मारलं, तर जनावर तणावात जातं आणि तणावामुळे दूध कमी होतं. दूध व्यवसायामध्ये चाऱ्याचं गणित हे खूप महत्त्वाचं आहे. अचानक चारा बदलला तर पोट बिघडू शकतं. अनुभवी लोक हळूहळू बदल करतात. ही छोटी काळजी मोठं नुकसान थांबवते. खरं सांगायचं झालं, दूध व्यवसायात मोठं यश मिळवणारे लोक फार वेगळं काही करत नाहीत. ते फक्त छोट्या गोष्टी रोज मनापासून करतात. वेळेवर उठतात, वेळेवर खाऊ घालतात, जनावरांकडे लक्ष देतात, स्वच्छता ठेवतात, शांत राहतात आणि वर्षानुवर्षे ह्या छोट्या सवयी त्यांना मोठं बनवतात. दूध व्यवसाय माणसाला एक मोठा धडा शिकवतो. जीवनात मोठं होण्यासाठी मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते, तर छोट्या गोष्टी सातत्यानं करणं महत्त्वाचं असतं. रोजची शिस्त, रोजची मेहनत, रोजचं निरीक्षण हेच पुढे मोठं यश तयार करतं. बऱ्याच वेळा लोकं दुसऱ्याचा मोठा गोठा पाहतात, मोठ्या गाड्या पाहतात, मोठं उत्पन्न पाहतात, पण त्यामागे वर्षानुवर्ष केलेल्या छोट्या गोष्टी दिसत नाहीत. कोणी जनावरांच्या डोळ्यात बघून तब्येत ओळखली असेल, तर कोणी स्वतः उपाशी राहून जनावरांसाठी चारा आणला असेल. कोणी रात्री झोप न घेता आजारी जनावराजवळ बसलं असेल. ही छोटी दिसणारी कामं मोठा व्यवसाय उभा करतात. दूध व्यवसाय एका दिवसात तयार होत नाही. तो तयार होतो रोजच्या छोट्या सवयींमधून, वेळेवर दिलेल्या पाण्यातून, स्वच्छ ठेवलेल्या गोठ्यातून, प्रेमाने हात फिरवलेल्या जनावरातून
आणि सतत जागरूक राहणाऱ्या मनातून. म्हणून जर तुम्हाला दूध व्यवसायामध्ये खरंच यशस्वी व्हायचं असेल, तर मोठ्या गोष्टींपेक्षा छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. कारण दूध व्यवसायामध्ये छोट्या गोष्टीच मोठं भविष्य तयार करतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्की शेअर करा त्या व्यक्तीला जी दूध व्यवसायात आहे किंवा सुरू करणार आहे. आणि कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मते दूध व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? धन्यवाद.